नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अंकरच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राज्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, मतदानाला लागल्या रांगा. मी ज्योतिषी नाही पण मवियाला बहुमत मिळेल, शरद पवारांनी व्यक्त केलं मत. महाराष्ट्रात मतदानाला सुरुवात, पंतप्रधान मोदींचे जनतेला मतदान करण्याचे ट्विट करून आवाहन. आणि बहुजन विकास आघाडीचा उमेदवार फुटला, मोठी खेळी करत हितेंद्र ठाकूरांचा रात्रीतून माकपाला पाठिंबा. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. राज्यात विधानसभा निवडणुकीची आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असून सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्स्फूर्तपणे रांगा लावल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 10% वर मतदान झाल्याचं सांगण्यात येत आहे. मतदानाची एकूण टक्केवारी वाढल्यास आघाडी आणि युती दोघांनाही फायदा होईल असा जाणकारांचा अंदाज असून काट्याची टक्कर पाहायला मिळेल असं सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय. मी काही ज्योतिषी नाही पण एकूण चित्र महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असे सांगत शरद पवारांनी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाचे संकेत दिले. यावेळी शरद पवारांनी अजित पवारांनी केलेल्या महायुतीला बहुमत मिळण्याच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळतोय. अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र सकाळपासूनच दिसतंय. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातून ट्विट करत महाराष्ट्राच्या जनतेला मतदान करण्यासाठी आवाहन केलंय. मी राज्यातील मतदारांना आवाहन करतो की त्यांनी पूर्ण उत्साहाने मतदानात सहभागी होऊन लोकशाहीच्या उत्सवाची शोभा वाढवावी असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत काही आरोप केले आहेत. रोहित पवार म्हणाले की मी आज सकाळी कर्जत जामखेड मतदारसंघातील नान्नज बूथवर गेलो असता नान्नज येथील ईव्हीएम मशीनवर माझ्या नावाच्या समोर काळा डाग लावल्याचे निदर्शनास आले असून हा सर्व रडीचा डाव असल्याचा त्यांनी आरोप केलाय. हा काळा डाग हटवण्याची मागणी तेथील बूथ प्रमुखाकडे करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील सात्री गावाला जाण्यासाठी बोरी नदीवर पूल नसल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम सह सर्व साहित्य बैलगाडीवर लादून गावातील मतदान केंद्रावर पोहोचवलंय. सात्री गाव निम्न तापी प्रकल्प पाडळसळेमध्ये बुडीत क्षेत्रात येत असल्याने गावाला पूल होत नाही. त्यामुळे ही नदी ओलांडण्यासाठी बैलगाडीतून पलीकडे जाण्याचा मार्ग निवडणूक प्रशासनाने काढलाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अंकर. नमस्कार, मी प्रसाद ओक. पाहिले ना मी तुला या नाटकाचा 25वा रौप्य महोत्सवी प्रयोग साजरा होतो. सगळीच आमची मित्रमंडळी आहे. आमचे हास्यजत्रेचे हेमंत पाटील, कार्यकारी निर्माते निखिल जाधव आणि आमचा खूप जुना खूप जवळचा मित्र अंशुमन विचारे. पाहिले ना मी तुला या नाटकाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून रौप्य महोत्सवी प्रयोगाच्या मनपूर्वक शुभेच्छा. येस अंशा, तुला माझ्याकडून स्पेशली खूप खूप शुभेच्छा. आणि तू नेहमीच लोकांना सरप्राईज करतोस तुझ्या कामाने आणि मला माहिती आहे की ते नाटक पण चांगलं असेल. आमचं बघायचं राहिलं, जसं भरत म्हणाला आम्ही आल्यानंतर नक्की बघणार आहोत. पण या निमित्ताने या नाटकाचा लेखक दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र याचं विशेष कौतुक, कारण खूप होतकरू आणि खूप वेगळ्या दमाचा लेखक दिग्दर्शक आहे. तो या नाटकाच्या निमित्ताने लोकांसमोर आलेला आहे. त्याचबरोबर यातले कलाकार सगळे आमचे मित्रच आहेत. हेमंत पाटील असेल किंवा सुवेदा असेल आणि अंशा म्हणजे आमचा अंशुमन विचारे, या तिघांचं हे नाटक पाहिले ना मी तुला याचा 25वा प्रयोग साजरा होतोय. त्याबद्दल माझ्याकडून तुला मनापासून खूप 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 शुभेच्छा. हाय अंशुमन, तुझे 25 प्रयोग होत आहेत. पाहिलं ना मी तुला या नाटकाचे, खूप आनंद वाटतोय. जस्ट नाटक सुरू झालं लगेच पटपट 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 25व्या प्रयोगात पोहोचतोयस तू. याचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत. सध्या आम्ही आलोच प्रयोगाला ते, पण आम्ही सगळेजण अमेरिकेत आहोत. नाटकांचे शो चालू आहेत, श्रीमंत दामोदर पंताचे. पण तुझ्या बाबतीत नेहमीच कौतुक आहे आम्हाला. तू नेहमीच वेगळे रोल करतोस, छान निभावतोस प्रत्येक रोल, वेगळे कॅरेक्टर्स उभे करतो. त्यामुळे हे नाटक तेवढंच चांगलं असेल. आल्यावर आम्ही नक्कीच बघू. पण तुला 25व्या प्रयोगाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या कुटुंबासह सातारा शहरातील अनंत इंग्लिश स्कूल शाळेत सकाळी 8 वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी खासदार उदयनराजेंच्या मातोश्री राजमाता कल्पना राजे भोसले, पत्नी दमयंती राजे भोसले उपस्थित होत्या. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. काय वाटतंय या विधानसभेचा निकाल काय? ऑलरेडी लागल्याच जमाय ह्या काय संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या जागांचा निकाल लागल्याच जमाय. मला वाटतं की आमदार शिवेंद्रराजे
हे सगळ्यात मोठ्या म्हणजे महाराष्ट्रात तरी सगळ्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येतील जिल्ह्यामध्ये महायुती किती जागा? सगळे. काल तावरे साहेबांच्या वर जे आरोप झालेले आहेत पैसे वाटलेल्याचे आणि त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रातल्या निवडणुकीवर होऊ शकतो का? काही होणार नाही, कारण की असं काही घडलं नाही. हे सगळं दाखवलेलं असतं. समजा मी एका रूममध्ये बसलोय, मग तुम्ही एखादा येणार ती बॅग आणून ठेवणार आणि मग काढणार, चाला फोटो काढा. हे सगळं नुसतं काय त्याला म्हणतात प्लांटेड असतं ना, तशी स्कीम्स असतात. एखाद्याला बदनाम करायचं आणि ऐन निवडणुकीच्या काळात जेव्हा लोकांसमोर जात असताना आपल्याकडं कुठलंही सांगण्यासारखं काम नसतं, तेव्हा मग आपण म्हणजे मग चारित्र्य हनन असेल किंवा मग वैयक्तिक पातळीवर जाणं, हे राजकारणात आता अनेक वर्षापासून मी पण बघत आलेलो आहे, आपण पण पाहिले. आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघातील गुरुकुंज मोझरी येथे आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावलाय. यशोमती ठाकूर या सलग 3 वेळा तिवसा मतदारसंघात विजयी झाल्या असून त्या यंदा 4थ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानानंतर माध्यमांशी बोलताना ठाकूर यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकारच येणार असल्याचा दावा केलाय. नाही, मी आव्हान सातत्याने करत असते. आत्ताही इलेक्शनच्या आठवडाभर आधी आणि तसंच सातत्यानं सगळ्या लोकांना सांगणं होतं माझं की तुम्ही बाहेर निघा, सुट्ट्या वगैरे या सगळ्या गोष्टी बाहेर सोडा आणि तुम्ही येऊन मतदान करा. तर ग्रामीण भागामध्ये तसंही मोठ्या प्रमाणात मतदान होत असतं. विजयाचा किती विश्वास आहे? का राज्यात काय परिस्थिती आहे? राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येताना आम्हाला दिसतं आहे. ज्या हिशोबानं यांनी हाल केले शेतकऱ्यांचे, ज्या हिशोबानं यांनी संविधान तोडमोड केलं, ज्या हिशोबानं यांनी 10th शेड्यूलचा अपमान केला, हे कोणालाच सहन झालेलं नाही आहे. ज्या हिशोबानं यांनी करप्शन केलं, ज्या हिशोबानं यांनी पैशाचं वाटप केलं, हे अजिबात कोणाला आवडलेलं नाही आहे. मला दिसतं आहे, आम्हाला सगळ्यांना दिसतं आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुढच्या काळामध्ये येतं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी आज सकाळी सारोळा येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी त्यांनी मतदारांना उत्स्फूर्तपणे मतदान करण्याचे आवाहन केलंय. आज महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपणही मतदानाचा हक्क बजावून महाराष्ट्रात सुदृढ लोकशाही आणण्यासाठी मतदान करावं. धन्यवाद. सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात 109 उमेदवारांचे भवितव्य आज मतदार पेटीत कैद होणार आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 16,000 पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. साताऱ्यात 26,28,771 मतदार आज आपला हक्क बजावणार आहेत. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. पाहिले न मी तुला. नाही घाबरू नका, मी गाणार नाही आहे. मी नाटकाचं नाव सांगते. माझ्या गोड मित्राचं नाटक आहे, म्हणजेच अंशुमन विचारेचं नाटक आहे. 20 नोव्हेंबरला दुपारी शिवाजी मंदिरला. अहो 25वा रौप्य महोत्सवी प्रयोग आहे, त्यामुळे नक्की बघायला या. नमस्कार मंडळी, मी संजय जाधव. पाहिले ना मी तुला या नाटकाचा 25वा प्रयोग 20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिरला दुपारी 4 वाजता होणार आहे. मी हे नाटक बघायला प्रचंड उत्सुक आहे. मी खूप ऐकलंय नाटकाबद्दल. मी येणार नाटक बघायला. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी जाऊया, है ना? नमस्कार. सुमुख चित्राचा नवीन नाटक पाहिले ना मी तुला या नाटकाचा आता 25वा प्रयोग आहे. त्या प्रयोगासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. याच्यामध्ये माझा मित्र अंशुमन विचारे प्रमुख भूमिकेत आहे आणि अंशुमन विचारे तुलासुद्धा खूप खूप शुभेच्छा. लवकरच या नाटकाचे 100 प्रयोग होतील याची मला खात्री आहे आणि आणखी पण होतील, पण 100व्या प्रयोगाला सुद्धा मी येणार. ऑल द बेस्ट. थँक्यू. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. बहुजन विकास आघाडी पक्षाचे डहाणू मतदारसंघातील उमेदवार सुरेश पाडवी यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येलाच भाजपामध्ये प्रवेश करून हितेंद्र ठाकूरांना धक्का दिला होता. ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे, यासाठी भाजपा उमेदवाराला पाठिंबा दिला असं पाडवी यांनी म्हटलंय. विरार येथे घडलेल्या या प्रकारानंतर भाजपाने बवियाला शह देण्यासाठी ही खेळी केल्याची चर्चा आहे. मात्र बहुजन विकास आघाडीनेही तात्काळ निर्णय घेत रात्रीतूनच डहाणू विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद निकोले यांना पाठिंबा देऊन भाजपावर कुरघोडी केल्याचं पाहायला मिळालं. बिटकॉइन घोटाळ्यातील कथित ऑडिओ क्लिप नुकतीच भाजपाने व्हायरल केली असून
मी नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांचा आवाज चांगला ओळखतो, त्यामुळे ते आवाज त्या दोघांचेच आहेत. चौकशीनंतरच यामागील गुपित काय आहे ते बाहेर येईल, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडी येथे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना केलाय. भंडाऱ्याच्या तुमसर शहरामधील बांगडकर विद्यालयात असलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे तब्बल 1 तास मतदान उशिराने सुरू झाले. सकाळी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांना ईव्हीएम मशीनचा फटका बसल्याने त्यांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागलं. तासाभरानंतर केंद्र दुरुस्ती केल्याने मतदान प्रक्रिया आता सुरळीत झाली आहे. जालना जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन लाखो रुपयांची उलाढाल होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आजच्या दिवशी त्यांचा शेतीमाल बाजार समितीत आणू नये, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मोहन राठोड यांनी केले. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.